नमस्कार. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. मित्रांनो, आज तुम्ही ऐकणार आहात विजय कापडी सरांच्या छत्रीतली अनामिका ह्या कथासंग्रहातली कथा. आणि कथेचं नाव आहे पिता पुत्रीचं कारस्थान. ऐकूयात हे कारस्थान काय आहे. पण तत्पूर्वी तुम्ही जर आता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. चला मित्रांनो, सुरू करूयात विजय कापडे लिखित कथा पिता पुत्रीचं कारस्थान. दार टकटकलं. दार उघडण्याकरता मी उत्साहानं पुढे सरसावलो. डबल उत्साहानं दार उघडलं. दारात एक साठी उलटून गेलेला गृहस्थ दिसला. त्याच्या डोक्यावर दाभणाच्या आकाराच्या उभ्या आणि पांढुरक्या केसांचं रान पसरलेलं होतं. ओठावरच्या छपरी मिश्या काहीतरीच दिसत होत्या. नाकाची सिमला मिरची झालेली होती. चष्म्या आडचे डोळे उगाचच दरारा दर्शवणारे होते. शरीर चांगलं दणकट होतं. त्याचं ते गेंडाछाप व्यक्तिमत्व मला अजिबात आवडलं नाही. खरं म्हणजे मी वाट बघत होतो एका गोल चेहऱ्याच्या, हसऱ्या डोळ्यांच्या, नकट्या नाकाच्या, गुबगुबीत गालांच्या, लाल चुटूक ओठांच्या, नाजूक पण कमनीय बांध्याच्या 22-23 वर्षे वयाच्या तरुणीची. आता तिच्याऐवजी सामोरं आलं होतं हे गेंडाछाप म्हातारबुवा. हे म्हणजे गुलाबाचं फूल घ्यायला हात पुढे करावा आणि हातात सुरणाचा गड्डा ठेवला जावा अशातलाच प्रकार होता. क्षणापूर्वी फसफसणाऱ्या माझ्या उत्साहाला एकदम उतरती कळा लागली. बसलेल्या मानसिक धक्क्याला मी काही क्षणात सावरलं. कोण आपण, काय काम काढलं असं विचारून लवकरात लवकर त्याला कटवायचा माझा विचार होता. तेवढ्यात म्हातारबुवाच मला म्हणाले, मी तुम्हाला भेटायला आलोय. मग भेटा की, असं म्हणत अत्यंत नाखुशीनं मी दोन्ही हात पसरले आणि लगेच म्हणालो, एवढं झालं की लगेच जा बुवा तुम्ही. आता कुठल्याही क्षणी मला एक महत्वाचा माणूस भेटायला येणार आहे. त्यावेळी तुम्ही इथे असलेलं आम्हा दोघांनाही आवडणार नाहीये. मी त्यांना कटवू बघण्याच्या उद्देशानं कसलाही आड पडदा न ठेवता सुनावलं, माझं नाव अण्णा आडखिंडी. माझ्याकडे रोखून बघत ते म्हणाले, आडखिंडी साहेब, तुमचं आडनाव ऐकणाऱ्याच्या कानाला गोड लागत नाही ह्याच्याबद्दल तुम्ही मुळीच वाईट वाटून घेऊ नका. तुमचा त्याच्यात काहीही दोष नाही ना. माझं नाव ऐकाल तर तुम्हाला तुमच्या आडखिंडी आडनावाबद्दल फारसं वाईट वाटणार नाही. अहो, माझं आडनाव आहे टोणगे. सगळे मला टॉण्या म्हणतात. तुम्ही मात्र कृपा करून मला टॉण्या म्हणू नका. एवढी कृपा करा बुवा. आणखीन एक कृपा करा, तुम्ही इथून जा, लवकरात लवकर जा. माझ्यावर एवढे उपकार करा. मी त्यांना हात जोडून विनवलं. आडखिंडी हे माझं नाव ऐकल्यावर तुमच्या डोक्यात माझ्या अपेक्षेप्रमाणे प्रकाश पडलेला दिसत नाहीये, असं म्हणत त्याने दारात उभ्या असलेल्या मला किंचित धक्का देत घरात प्रवेश केला. दरम्यान त्यांनी पुन्हा एकदा आडखिंडी नावाचा उच्चार केल्याबरोबर माझ्या डोक्यात त्याच क्षणी झगझगीत प्रकाश पडला. अहो, इजाचं आडनाव आडखिंडी. अहो, इजा माझी प्रियसी. मी तिचा प्रियकर. इजाचं पूर्ण नाव इजा अण्णाराव आडखिंडी. ते नाव ऐकल्यावर मागे एकदा मी गालातल्या गालात हसत तिला म्हणालो होतो, तुझ्या नावात लवकरच बदल करीन म्हणतो, अगदी कायदेशीर बदल. अरे बापरे बापरे, म्हणजे हे म्हातारबुवा, नाही, हे ज्येष्ठ श्रेष्ठ नागरिक इजाचे पिताश्री का काय? म्हणजे माझे सासरे आज सकाळी सकाळी इथे इजाऐवजी तिचे पिताश्री आलेत माझ्याकडे. मी लगेच खात्री करून घेण्याकरता विचारलं, म्हणजे आपण इजा अण्णाराव आडखिंडीचे पिताश्री तर नाही? मी तिचा बाप. खणखणीत आवाजात त्यांनी मला सुनावलं आणि मी त्यांच्या दिशेनं सरकवलेल्या खुर्चीला दूर ढकलत म्हणाले, हे बघा, मी तुम्हाला वॉर्निंग द्यायला आलोय. वॉर्निंग? अहो, सकाळी सकाळी लोक गुड मॉर्निंग करतात आणि तुम्ही वॉर्निंग देता? मी वातावरण आपलं हलकं फुलकं करण्याच्या उद्देशानं म्हणालो, येस, मी वॉर्निंगच द्यायला आलो आहे. त्यांनी मला पुन्हा एकदा सांगितलं, पण कशाबद्दल, म्हणजे वॉर्निंग कशाबद्दल? मी आपला निरागस भाव चेहऱ्यावर वागवत विचारलं, तुम्ही इजाला भेटता कामा नये.
ते निर्वाणीच्या सुरातच म्हणाले, पण मी तिला कुठं भेटतोय? तीच येते भेटायला. आता थोड्याच वेळात तीच इथे येणार आहे मला भेटायला. मी सांगून मोकळा झालो. तुम्हाला मघाशी मी इंग्रजीत सांगितलं का? अहो, तुम्ही तिला भेटायचं नाही आणि ती भेटायला आली तरी सुद्धा तिला तुम्ही भेटायचं नाही. आणखीन फोडून सांगायला पाहिजे का? अहो, त्यांनी डोळ्यातली भेदकथा वाढवत विचारलं आणि म्हणाले, समजला का? नाही, तसं समजलं म्हणा, पण का म्हणू नो? तिचं माझ्यावर प्रेम आहे, माझं तिच्यावर प्रेम आहे, आम्हा दोघांचं एकमेकांच्यावर प्रेम आहे. मी आमच्या प्रेमाची महती गायला सुरुवात केली. तुम्ही लग्न करणार आहात का नुसतंच प्रेम? नेमका प्रश्न त्यांनी विचारला. अर्थात लग्न. आमचं प्रेम म्हणजे प्रेमाकरता प्रेम नसून लग्नाकरता प्रेम आहे. आमच्या प्रेमाआडचा स्तुत्य हेतू मी प्रकट केला. पण तुमच्या लग्नाला माझी संमती नसेल तर? त्यांनी आपल्या आगमनामागचा प्रमुख हेतू प्रकट करून टाकला. सगळ्या मुलींचे बाप साले एकसारखे. माझ्या तोंडून वैताग सांडला. तुम्ही मला शिवी दिलीत, परिणाम वाईट होतील, माफी मागा चटदिशी. त्यांनी हुकूमत सोडला. मी जगातल्या सगळ्या मुलींच्या बापांना शिवी दिली आहे, मी सारवासारव केली, पण त्यात मी सुद्धा आलोच आहे की. हसडलेल्या शिवीचा त्यांनी स्वीकार केला. मग त्याला मी काय करणार ना? तो काय माझा दोष आहे का? हे बघा, शाब्दिक लढाईत आपल्याला इंटरेस्ट नाही आहे, मुद्द्याचं काय ते बोला. त्यांनी मूठ आवळत म्हटलं, बाह्या सुद्धा सरसावल्या. नाही, आमच्या लग्नाला तुमची संमती का नसावी हे कृपा करून सांगाल का? मी जरा नमतं घ्यायचं ठरवलं. सोपं उत्तर आहे, मला तुमची कसलीच माहिती नाही. तुम्ही गोरे का काळे तेही ठाऊक नव्हतं, ते आज कळालं. मग माहिती करून घ्या ना, त्यात कठीण काय आहे? विचारा, सगळं सांगेन. सांगा, हे घर तुमचं स्वतःचं आहे? त्यांनी खोलीत नजर फिरवत विचारलं. नाही, मूर्ख माणसं घरं बांधतात आणि शहाणी माणसं त्यात राहतात, या मताचा मी आदर करतो, कारण मी शहाणा आहे. मी जरा तिरकसच उत्तर दिलं. म्हणजे हे घर तुमचं स्वतःचं नाही? बेघर माणसाकडे बघतात ना, तसं माझ्याकडे बघत ते म्हणाले. नाही आहे, पण म्हणून काय झालं? मी काय लग्नानंतर रस्त्यावर संसार मांडणार नाही आहे, इथेच संसार थाटीन. मी माझा पुढचा भेद सांगून मोकळा झालो. पण ही तुमची जागा मला आवडत नसेल तर? त्यांनी आणखीन एक प्रश्न विचारला. नाही, पण तुमच्या आवडीचा प्रश्न येतोय कुठं ना? तुम्ही काय आमच्याबरोबर राहणार आहात का थोडेच? त्यांच्या प्रश्नाला मी उंच आकाशात टोलावला. अर्थात, इजा ही माझी एकुलती एक मुलगी. इजाला आई नाही, मला धर्मपत्नी नाही. इजाचं तुमच्याशी लग्न झाल्यामुळे ती जर तुमच्याकडे या इथे राहायला आली तर मग मी कुठे राहायचं? तुम्ही तुमच्या घरी राहायचं, मी नाही राहणार तिथे एकटा. मग मी येऊ का तुमच्याकडे राहायला? मी एक आपला मार्ग सुचवला. कसं बोलला? वा, तुम्ही लग्नानंतर माझ्याकडे येऊन राहू शकता. त्यांनी लगेच माझ्या प्रस्तावाला मान्यता सुद्धा दिली. मी आनंदानं म्हणालो, अरे च्या, म्हणजे लग्नात तुम्ही मला तुमची मुलगीच नाही तर तुमचं घर सुद्धा देणार म्हणा की. आणि एक सासरा सुद्धा. तर हा कोण आणखीन सासरा? मी किंचित गोंधळून विचारलं. सासरा म्हणजे मी. त्यांनीही लगेच खुलासा करून टाकला. तुम्हीच ना, मग काय हरकत नाही. मी काय घाबरलो होतो. दचकल्यासारखं करत मी म्हणालो, आता माझ्या प्रश्नांना पटापटा उत्तरं द्या. तुम्हाला स्वयंपाक करता येतो? त्यांनी गुगलीत टाकला. नाही, इजा घरात असताना मी का म्हणून स्वयंपाक करीन? त्यांच्या गुगलीला मी नो मॅन्स लँडमध्ये टोलवलं. तुम्हाला कपडे धुवून त्यांना इस्त्री मारता येते? त्यांनी लेग ब्रेक टाकला. नाही, इजा घरात असताना मी का म्हणून कपडे धुवायचे आणि इस्त्री मारायची? मी चेंडू सीमा पार केला. तुम्हाला लादी पुसता येते, घर साफ करता येतं? त्यांनी दुसरा टाकला. मुळीच नाही. इजा घरात असताना मी का म्हणून लादी पुसीन? मी का म्हणून घर साफ करीन? मी चेंडू उचलला. मला प्रश्न विचारू नका हो, माझ्या प्रश्नांना तुम्ही उत्तर द्या. ते गुरगुरले आणि विचारते झाले, तुम्हाला शिवणकाम येतं का? नाही, मला विणकाम सुद्धा येत नाही. मी त्या पुढच्या पायरीबद्दल सुद्धा सांगून मोकळा झालो. न विचारलेल्या प्रश्नांची उत्तर आधीच देऊ नका.
आता सांगा, तुम्हाला विणकाम येतं? म्हातारबुवा भलते सिस्टेमॅटिक होते. अहो नाही म्हणून सांगितलं नाही का मागाशी? मी डायरेक्ट उत्तर द्यायचं टाळलं. बर, तुम्हाला गाणं येतं? आता ते कला विभागात शिरले. हो येतं, पण मी बाथरूम सिंगर आहे. मी आपलं खरं काय ते सांगितलं. चार चौघे काय तुमचं गाणं ऐकायला बाथरूम मध्ये बसणार आहेत का, खुर्च्या टाकून? मला मूर्खात काढणारा प्रश्न त्यांनी विचारला. अरे बापरे, म्हणजे माझं गाणं ऐकायला तुमचे कोणी येणार आहेत का काय? मी घाबरलोच. ते नंतर सांगतो, आधी हे सांगा, तुम्हाला होणाऱ्या मुलांचा सांभाळ कराल, त्याला दूध प्यायला घालाल, दररोजच्या दररोज आंघोळ घालाल, लोरी म्हणून त्याला झोपवाल, त्याने चड्डी ओली केली किंवा चड्डी शी केली तरी स्वच्छ कराल. म्हातारबुवा वेड्यासारखे प्रश्नच विचारत सुटले. त्यांच्या सगळ्या प्रश्नांना मी एकत्रित असं उत्तर दिलं. अहो हे सगळं मी कशाला करायला हवं? इजा करेल की सगळं, पण त्या अगोदर मुलं तर होऊ द्या, अर्थात त्याच्या आधी लग्न तर होऊ द्या. आता हे सांगा, तुम्ही लग्नाचा सगळा खर्च करणार आहात का? म्हणजे हॉलचं भाडं, जेवणामुळे घालणारे कॉन्ट्रॅक्टर, भटजी, बँडवाले, हार तुरे आणणारा, वरातीला घोडा आणणारा, या सगळ्यांची बिलं तुम्हाला चुकती करावी लागतील, कबूल आहे का? म्हातारबुवा मला कर्जाच्या डोंगराखाली गाडू बघत होते. मुळीच नाही. या सगळ्या गोष्टी करायच्या म्हणजे खूप खर्च येणार, आणि तो मी का म्हणून करायचा? मी एक मूलभूत प्रश्न विचारला. खर्च करायची तयारी नसेल तर तसंच सांगा. म्हातारबुवांनी निक्षून म्हटलं. सांगितलं की तसं. स्टॅम्प पेपरवर लिहून पाहिजे का? मलाही वाकड्या चिरता येतोय, मी त्यांना दाखवलं. आता शेवटचा प्रश्न, हुंडा किती द्याल? त्यांनी बॉम्बगोळाच भिरकावला. काय हुंडा? हे बघा, हुंडा घेणं आणि देणं गुन्हा आहे बरं का. मी हुंड्यासंबंधीची कायदेशीर माहिती पुरवली. तो गुन्हा मी करणार आहे. हुंडा देणार का नाही तेवढं सांगा मला. म्हातारबुवा अगदी पेटला. मी पोलिसात तक्रार करीन. तुम्हाला बेड्या घातल्या वाचून मी शांत झोप घेणार नाही. मी माझा मनोदय व्यक्त करून मोकळा झालो. अरे लग्नानंतर कोणी शांत झोपतो का? मॅड दिसताय. म्हातारबुवानं आता मला वेड्यातच काढलं. बरं आहे मी मॅड, तुमचं काय म्हणणं आहे? मग मी त्याला दुजोरा देऊन टाकला. आहे तर हे बघा मिस्टर टोणगे. तेवढ्यात मी त्यांचे आभार मानले. थँक्स बरं का. थँक्स कशाबद्दल? नाही, तुम्ही मला पूर्ण नावानं हाक मारल्याबद्दल. इतरांसारखं तुम्ही मला टणण्या म्हणाला नाहीत ना, म्हणून थँक्स. कोणी टणण्या असं म्हणून मला हाक मारली ना तर मला फार वेदना होता तो. मी कळवळल्यासारखा चेहरा करत म्हणालो. वायफळ गप्पा नको आहेत. माणसानं नेहमी अर्थपूर्ण बोलावं. म्हातारबुवा कसं बोलावं, केव्हा बोलावं, काय बोलावं या गहन विषयावर भाषण देण्याची तयारी दाखवत म्हणाले, बोला. माझ्या तोंडून एकच शब्द निघाला, ऐका. आता माझा निर्णय ऐका. हे लग्न मला साफ नामंजूर आहे. म्हातारबुवांनी फैसला ऐकून टाकला. नामंजूर? अहो पण का म्हणून? मी उडालो. मी विचारलेल्या एकूण एक प्रश्नांना तुम्ही नकारार्थी उत्तर दिली आहेत. इतके नकारार्थी विचार असलेल्या तरुणाचा मी माझा जावई म्हणून स्वीकार करू शकत नाही. त्यांनी नेमकं कारण मला ऐकवलं. आपण तुमचे बहुतेक प्रश्न म्हणजे स्वयंपाक करता येतो का, लादी पुसता येते का, इथपासून ते हुंडा किती देणार, या सगळ्याच्या सगळ्या नकारार्थी प्रश्नांना होकार देणार कसा? मी माझी बाजू मांडली. हेच ते. खुर्चीच्या हातावर आपला हात आपटत आडखिंडी मोठ्यात म्हणाले, काय हेच ते? नेमकं सांगा ना, मोघम नको. मी सविस्तर खुलासाच मागितला. मला सांगा, इजावर तुमचं प्रेम आहे का नाही? अहो आहे म्हणून सांगितलं की मगाशी. ते ऐकलंय मी. आता मी काय म्हणून बघतोय ते लक्षपूर्वक ऐका. इजाचं तुमच्यावर प्रेम असल्यामुळे ती तुमच्याशी लग्न करेल. लग्नानंतर ज्या कामांचा मी मगाशी उल्लेख केला ती सगळी कामं ती तुमच्यासाठी करेल का नाही? तर म्हातारबुवा काय सांगू बघतायत हे माझ्या काही लक्षात येईना. अहो पत्नी म्हणून ती सगळी कामं तिला करावीच लागतील, तिचं कर्तव्य आहे ते. मी पण ठासून म्हणालो, मग पती म्हणून तुमचं काय कर्तव्य आहे? आराम खुर्चीत बसून आराम करणं का बिछाण्यात लोळणं? म्हातारबुवांनी मला जरा रागातच विचारलं. असं कसं? मी ऑफिसात जाईन, पगार आणीन. मी माझं कर्तव्य ऐकवलं.
मग ती सुद्धा ऑफिसात जाते, ती सुद्धा पगार आणते. मग तुमच्यात आणि तिच्यात फरक काय? फार मोठा फरक आहे. आणि तो निसर्गानं निर्माण केलाय. मी आता निसर्गाचीच साक्ष काढली. हे बघा, मला व्यर्थ वाद नको आहेत, प्रवाद नको आहेत. मला फक्त तुमचा निर्णय हवाय, आणि तो सुद्धा हो किंवा नाही या एकाच शब्दात. एकाच शब्दात उत्तर हवंय तुम्हाला? तुम्ही काय स्वतःला वकील समजता का? आणि हे माझं घर म्हणजे काय कोर्ट का हायकोर्ट का सुप्रीम कोर्ट? हे बघा, तुम्ही उत्तर द्या, वाय फडफड नकोय. बोला हो का नाही. नाही, मी तडकाफडकी नाही सांगू शकणार. मला विचार करायला वेळ हवा. याला एकाच शब्दातलं उत्तर म्हणत नाहीत. म्हातारबुवा पेटला आणि पुढे म्हणाला, ठीक आहे, करा विचार. पण एक सांगतो, नीट ऐका. तुमचं उत्तर मिळेपर्यंत तुमच्या गाठी भेटी बंद. मी तुम्हाला एकमेकांना भेटू देणार नाही. त्यांनी निक्षून सांगितलं. आणि तरी सुद्धा आम्ही भेटलो तर मी पोलिसात तक्रार करीन. पोलीस काय करणार आहेत? असल्या फालतू तक्रारींकडे लक्ष द्यायला त्यांना वेळ कुठे आहे? आणि आम्ही दोघंही साज्ञान आहोत. काय वाटेल ते करायला आम्ही मोकळे आहोत. बघा, असं मी नाही, असं पोलीसच तुम्हाला सांगतील. मी पोलिसांचा प्रश्न निकालात काढून टाकला. मी गुंडांची मदत घेईन. त्यांनी मला दुसरा पर्याय ऐकवला. गुंड काय तुम्हाला फुकटात मदत करतील? मी सुपारी देऊन टाकीन त्यांना. नुसत्या सुपारीवर नाही चालणार. ते पैसे मागतील, अव्वाच्या सव्वा. देईन मी ते, देईन. शांतपणे म्हातारबुवा मला म्हणाले, अरेच्या, म्हणजे गुंडांना पैसे द्यायला तुम्ही एका पायावर तयार आहात? अहो, ते पैसे मला द्या, आमच्या लग्नात खर्च करा ना. ते अशक्य आहे. लग्नाचा सगळा खर्च तुम्हाला आणि तुम्हालाच करावा लागेल. मी सांगितलंय तुम्हाला मगाशी, त्याच्यावर फेर विचार नाही. म्हातारा मुळ्या काय ऐकून घ्यायलाच तयार नव्हता. मग मी निक्षून म्हणालो, मग तुम्ही ऐका. आम्ही दोघं लग्न करणार म्हणजे करणार. तुम्हाला काय करायचंय ते करा. मी तुमच्या पिताश्रींना मातोश्रींना भेटेन. माझ्या मुलीला सून म्हणून पत्करू नका असं बेंबीच्या देठापासून ओरडून सांगेन. म्हातारबुवा खरोखर आता बेंबीच्या देठापासून ओरडले. नाही, माझी काहीच हरकत नाही. कारण मी माझ्या पिताश्री मातोश्रींचा अजिबात ऐकतच नाही. माझा निर्णय अखेरचा. माय डिसिजन इज फायनल. तर मग मी इजाचे कान फुंकेन. तुम्ही तिचे पती होण्यास कसे नालायक आहात ते तिला सांगेन. नाही, ती तुमचं मुळीच ऐकणारच नाही. ते तुम्हाला लवकर कळेल. येतोय मी. पण जायच्या आधी पुन्हा एकदा सांगतो, इजाशी तुमचं लग्न झालं तर मी सुचवलेली प्रत्येक अट पूर्ण केल्यावरच होईल. त्यात तसुबरही बदल असंभवनीय. आणखीन एक सांगतो, सध्या स्त्री पुरुषाचं प्रमाण 1000 पुरुषामागे 857 स्त्रिया असं आहे. त्यामुळे यापुढे स्त्रियांचाच वरचष्मा राहील. अहो, 143 पुरुषांना बायका मिळणार नाहीत. त्यात बहुतेक तुमचा नंबर लागणार आहे. अहो, एवढं सगळं ऐकून अण्णा आडखिंडी नावाचा तो गेंडा निघून गेला. आता नेमकं काय करायचं याचा मी विचार करायला लागलो. अर्थात संकट तसं नवीन नव्हतं. आपल्याला न विचारता आपल्या अपत्यानं निवडलेला जोडीदार जगातल्या तमाम बाप मंडळींना पसंत नसतोच. ही जगरहाटी म्हणावी लागेल. अर्थात अशा वेळी सर्व प्रेमी जे काय करतात ते आपणही करायचं असं मी ठरवून टाकलं. अर्थात त्यासाठी इजाची फायनल संमती मला हवी होती. मी इजाची वाट बघायला लागलो. पण त्या दिवशी ती आलीच नाही. रात्रभर मला झोप लागली नाही. मी आभाळातले तारे मोजत तसाच पडून राहिलो. दुसऱ्या दिवशीही ती नाही आली. उगाचच आभाळातले तारे मोजण्याची कटकट नको म्हणून मी खिडकी बंद करून झोपी जायचा प्रयत्न करायला लागलो. त्यानंतर बरेच दिवस ती भेटलीच नाही. माझं धाबच दाणणलं. आता काय करायचं? इजानं आपल्याला ऐनवेळी धागा दिला काय? काय इजाला तिच्या त्या गेंडाच्या बापानं घरात डांबून ठेवली आहे? तसं असेल तर पोलिसांची मदत घेणं आवश्यक होतं. पोलिसांना वेळ नसला तर गुंडांना सुपारी द्यावी लागणार होती. आणि तो खर्च माझ्या महिन्याच्या बजेटमध्ये वाटणारा नव्हता. विचार करून 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 डोकं पिकलं. झोप तर कधीच उडाली होती. ऑफिसमध्ये कामात चुका व्हायला लागल्या. बॉसच्या शिव्या खायला लागल्या. एकंदरीतच आता काय करावे, कोठे जावे, नुमजे मजला की विष खावे, अशी भयंकर परिस्थिती निर्माण झाली. विष खरेदी करण्याकरता आम्ही फार्मसीत गेलो आणि तिथे अचानक मला इजा दिसले. आपल्या पिताश्रींकरता टॉनिक विकत घेत होती. मी चढदिशी तिच्या पुढे जाऊन उभा राहिलो आणि उत्साहानं म्हणालो, हॅलो इजा. हॅलो, कोण आपण? चेहरा ओळखीचा वाटतोय मला. इजा मला म्हणाली, अगं मी टॉन्या,
तुझा आणि फक्त तुझा टॉन्या. अरे किती फरक पडलाय तुझ्यात, किती खराब दिसतोयस तू. पूर्वी कसा उमदा देखणा रुबाबदार दिसायचास, काय आजारी बिजारी होतास का काय. याला कारण तू आणि तुझा तो गेंडा छाप बाप. हे बघ, हे बघ, माझ्या वडिलांचा कृपा करून त्या शब्दात उल्लेख करू नकोस. काही झालं तरी ते माझे पिताश्री आणि ते तुझे सासरे श्री आहेत. इजानं मला हात जोडून विनवलं. अगं पण लग्न झालं तर ना, ते कुठे होतंय. मी भयावह वस्तुस्थितीची जाणीव करून दिली. आता ते सर्वस्वी तुझ्यावर अवलंबून आहे का नाही. तिने मला आशेचा लॉलीपॉप चोखायला दिला. म्हणजे काय, मी नाही समजलो ग. अरे त्यांच्या अटी मान्य कर, माझ्याशी लग्न कर, पुन्हा पूर्वीसारखा उमदा देखणा रुबाबदार दिसायला लागशील. मी वाटलं तर गॅरंटी देते. इजानं आशेचा किरण पल्लवित केला. अगं पण त्यांच्या अटी जाचक आहेत, माझ्या फायद्याच्या नाही आहेत त्या. हे बघ, लग्नात फायदा तोटा मोजायचा नसतो. अरे आपण प्रेम करत होतो, जगाच्या अंतापर्यंत प्रेम करण्यासाठी लग्न करणं आवश्यक आहे असं तूच म्हणायचंस ना. मग आता का माघार घेतोयस रे. तिने माझ्या डोळ्यात बघत विचारलं. मी कबुली देत म्हणलो, हो तसं मी म्हणालो होतो, पण आपल्या दोघांच्या मध्ये तुझा तो गेंडाछाप बाप उभा आहे ना. पुन्हा तू माझ्या पिताश्रींना उद्देशून अपमानास्पद शब्द वापरतोयस. तिचं पिताश्रींवरचं प्रेम वादातीत होतं. त्याला मी काय करणार. त्यांनीच तर ती बिकट परिस्थिती माझ्यावर आणली ना. ती बिकट परिस्थिती नाही, ती उत्तम संधी आहे. तू त्यांच्या सगळ्या अटी मान्य कर. निदान तसं सांगायला काय हरकत आहे. मी पुढचं बघून घेईन ना. म्हणजे ते म्हणतात तसं करायचं नाही. म्हणजे स्वयंपाक करणं, अंथरूण घालणं, लादी पुसणं, हुंडा देणं, लग्नाचा सगळा खर्च मी करणं, हे सगळं बोलाचीच कडी आणि बोलाचाच भात असं समजायचं. अगदी तसंच काही नाही, पण मी मदत करीन तुला. तुला एकट्याला ही कामं करायला जड जात असेल तर मी मदत करायला धावून येईन. इजाचं आश्वासन मंत्री छाप होतं. नाही पण आपण त्या उलट केलं तर. मी आपलं सुचवून बघितलं. उलट करायचं म्हणजे. इजा गोंधळली होती. म्हणजे ती सगळी कामं तूच करायचीस, हुंडा आणि लग्न खर्चाची रक्कम तूच उभी करायचीस, मी तुला फक्त गरज लागेल तशी मदत करायची. मी माझा पॉइंट जरा विशद करून सांगितला. ठीक आहे, पण आधी त्याचं प्रॅक्टिकल तुला द्यावं लागेल. प्रॅक्टिकल? कसलं प्रॅक्टिकल. म्हणजे आमच्या घरी येऊन आधी ती सर्व कामं तुला येतात हे सिद्ध करायला लागेल. पिताश्रींनी तुला उत्तम असा शेरा द्यायला हवा. बर, मग मी करीन प्रयत्न. इजाच्या मोहक चेहऱ्याकडे बघत मी कबूल करून बसलो. मग आज संध्याकाळी घरी ये, मी सांगते पिताश्रींना. ठीक आहे, ठरलं तर मग मी आज संध्याकाळी 5:30च्या ठोक्याला हजर होणार. मी सुद्धा उत्साहात म्हणालो. इजा निघून गेली. तिच्या मोहक पाठमोऱ्या आकृतीकडे मी एकटक बघत उभा राहिलो. एवढ्यात बबन बुडकुले माझ्या जवळ आला. माझ्या खांद्यावर हात ठेवत मी बघत असलेल्या दिशेनं बघत म्हणाला, ती इजा आडखिंडी बर का, अगदी जगाच्या अंतापर्यंत बघत राहावी अशी फाकडू मुलगी आहे. सध्याच्या कॉलेज कुमारांचा शब्द वापरायचा झाला तर एकदम ठस्स आहे, एकदम माइंड ब्लोईंग. शटअप. माझ्या होऊ घातलेल्या पत्नीबद्दल तुझ्या तोंडून असले शब्द. मी रागानं बबनवर उखडलो. तुझी होऊ घातलेली पत्नी म्हणजे. एवढं कळत नाही. आम्ही लग्नबंधनात अडकणार आहोत लवकरच. लग्न ते विसर सगळं. बबन ठासून म्हणाला. का का म्हणून विसरायचं मी. अरे तिचा तो खडूस बाप येईल तुला भेटायला. एक रहस्य सांगावं त्या थाटात हलक्या आवाजात बबननी मला ऐकवलं. तो येऊन गेला कधीच. काय काय सांगतोस काय, तो भेटला तुला. मग त्यानं त्याच्या त्या जगा वेगळ्या अटी ऐकवल्या का नाही तुला. हो रे, सगळं ऐकवलं, मी दिली कबुली. आज संध्याकाळी मी त्यांना भेटायला जाणार आहे. मला सांग, ते सगळ्या अटी स्टॅम्प पेपरवर लिहून घेतात का काय. अधिक माहिती करता मी बबनला विचारलं. अरे बापरे, म्हणजे त्या दोघा दगाबाज पिता पुत्रीच्या जाळ्यात सापडलेला तू 36वा पुरुष दिसतोयस. काय काय म्हणाला तू बबन. सांगतो, पण माझ्या प्रश्नांची आधी उत्तरं दे. ती इजा तुझ्या बरोबर हॉटेलात येते. म्हणजे काय, आम्ही दोघं विविध खाद्यपदार्थांवर ताव मारतो. मी छाती पुढे करत सांगितलं. खाद्यपदार्थांची ऑर्डर तिने दिलेली असते आणि सगळे खाद्यपदार्थ महागडेच असतात, बरोबर आहे का. अरे मग त्यात काय आहे, त्याची पद्धतच आहे. आजकाल सगळे पदार्थ महागच असतात. आणि बिल तू देत असशील. आता पुरुषांनी बिल द्यायचं ही सर्वमान्य पद्धत आहे का नाही. आहे ना, मी कुठं नाही म्हणतोय. आता सांग, ती तुझ्याबरोबर नाटकाला सिनेमाला येते.
नाही रे, मी बऱ्याच वेळेला आग्रह केला पण ती नाही आली. एकदा तर मुद्दाम तिकीटं सुद्धा काढली पण ती आली नाही, मग फाडून टाकायला लागली. कसली तरी तिची अडचणच असायची नेहमी. काही अडचण बिडचण नाही. नाटक सिनेमाला ती तुझ्याबरोबर अशासाठी येत नाही कारण जाणता अजाणता तिथे होणारा तुझा स्पर्श तिला नको असतो. मला सांग, तिने कधी आपला हात तुझ्या हातात दिलाय का? नाही रे, कदाचित या सगळ्या गोष्टी लग्नानंतर कराव्यात असं तिचं मत असेल. अरे ती भलती सुंदर आहे, कुणालाही आपली बायको असावी तर अशी असंच वाटतं. बघणारा तिच्या प्रेमात पडतो, ती त्याच्या प्रेमात पडलेली नसते. तो जेव्हा लग्नाचं विचारतो तेव्हा ती आपल्या बापाला पाठवते. बाप आजीबो गरीबाटी ऐकवतो. शेवटी आपण तिच्या घरी जातो, स्वयंपाकाला मदत करतो, वॉशिंग मशीन चालवतो, जमीन सुद्धा पुसतो. सतत काम करून करून कमरेचा काटा ढिला होतो आणि एक दिवशी सगळं असह्य होऊन आपण तिथनं पळ काढतो. कारण मुख्यत्वे लग्नाचा विषय ते दोघं काढतच नाही. भोळ्या भाबड्या तरुणांचा मामा करून आपली कामं फुकटात करून घेणं हा त्या दोघांचा प्रचंड आवडीचा छंद आहे रे बाबा. बबननं हे सगळं एका दमात सांगितलं आणि सुस्कारा सोडला. अरे पण बबन, हे सगळं तुला कोणी सांगितलं? मी अजूनही विश्वास ठेवायला तयार नव्हतो. अरे सांगायला कशाला पाहिजे, मी घेतलाय ना अनुभव टोणणे. बबनने माझ्यावर बॉम्बच टाकला. काय सांगतोस तू? अरे खरं सांगतोय. एक शब्द खोटा असेल ना तर पायातला बूट हाण माझ्या डोक्यावर. बबनचा आत्मविश्वासाचा पेला भरून सांडत होता. मग आज संध्याकाळी मी त्यांच्याकडे जाऊ का नको? मी बबनला नेमका प्रश्न विचारला. ते तुझं तू ठरव, पण योग्य काय तो निर्णय घे. हो. बबननं माझ्या डोळ्यात जमा झालेले अश्रू पुसण्याकरता आपला रुमाल पुढे केला. मित्रांनो, कथा आवडली असेल, हा व्हिडिओ लाईक करा, मित्रपरिवारात नातेवाईकात शेअर करा आणि हो, चॅनल अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा. चला मित्रांनो, भेटूयात पुन्हा वेगळ्या कथेसह पुन्हा. तोपर्यंत नमस्कार मित्र.